चंगड्या बोले कू. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळेजण. हसायला खूप येतं हे शब्द बोलल्यावर आणि जमतंय का पाहिलं, कारण का जी गोष्ट ज्याला जमाय पाहिजे त्यालाच जमते, कुणाला हे जमत नाही. आणि खूप छान वाटलं ते बोलताना, स्पेलिंग पण अशा ढगात गेल्या डायरेक्ट, कारण का ते शब्दच कसं आहे, चंगड्या बोले कुहू असा शब्द आहे आणि खूप भारी. म्हणजे मार्केटमध्ये आपण बरेचसे हे आणलं, डायलॉग आणले आणि प्रत्येक जणाचा प्रत्येक फेमस डायलॉग झाला, पण हा डायलॉग इतका फेमस झालाय की त्याला काही तोडच नाही आणि खूप भारी वाटलं. आणि तसंच मला वाटलं की त्या दादावर 2 शब्द बोलावे आणि ब्लॉगही काढावा त्या दादासाठी, म्हणून मी ब्लॉग काढते. आणि आता मी जेवढं बोलणार आहे तेवढं तुम्हाला ते इंस्टा होतं बघायला नाही भेटणार, तुम्हाला यूट्यूब चॅनलला जावं लागणार आहे, कारण का 8 ते 9 मिनिटाची रेकॉर्डिंग तुम्ही ऐकणार कसं, ब्लॉग बघणार कसं. त्यामुळं मग म्हणलं चला ह्यांच्यासाठी मस्त असं आपण यूट्यूबसाठीच काढू आणि फेसबुकला पण पडन बरं का, ह्याची काळजी नका करू तुम्ही. आणि तुम्ही म्हणता शुभांगीताई ते बोलता बोलता हसली पण आणि स्माईल पण दिसते चेहऱ्यावर. हा, स्माईल दिसणारच, कारण का तो शब्दच एवढा हसण्यासारखा आहे. आणि एखादा माणूस दुःखी असत तर त्या शब्दामुळं हसूही शकतं, कारण एवढा छान त्या राडाने ट्रेंड घेऊन आलेला आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे त्यातून आणि त्या दादाविषयी. आणि दादाची कहाणी मला तर अजून एवढी माहीत नाही, पण पब्लिक जे म्हणते त्या हिशोबाने माझी कहाणी. आणि दुसरी गोष्ट, दादाचा स्वभाव, दादाचं राहणीमान, दादाचे व्हिडिओ पाहून त्या हिशोबाने मी त्याची कहाणी सांगणार आहे तुम्हाला. आणि दादासंग 100% आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत 100% पोचणार आहोत की आपल्याला त्याच्या आयुष्याबद्दल माहिती आणि कसं काय मनात आलं चंगड्या बोले कुहू असं बोलायचं, तर हे विचारणारच आहोत आपण. पण त्याच्या आधी आपण त्याच्या आयुष्याची माहिती. मला काय म्हणायचं आहे, मार्केटमध्ये एवढे रील स्टार आहेत, इथे एवढे कपडे घालणार, निम्म अंग उघडं ठेवून नाचणार, असे कितीक रील स्टार आहे. एकदम भारी भारी गाडीतनं हिंडणार, फॅन्सी चप्पल, फॅन्सी ड्रेस, बोलणं इंग्लिशमधून, राहणं मॉडेल, बरेचसे असे कलाकार आहेत. ते कलाकार झिरो आहेत आता सध्या, सगळे झिरो आहेत. कारण का चंगड्या बोले कुहू ह्या डायलॉगनी त्या दादाला ह्या सगळ्यांना खाक करून टाकलेलं आहे. कारण का मला हे शब्द ऐकताना पहिल्यांदा म्हणजे 2-3 कलाकार म्हणायचे चंगड्या बोले कुहू, मी म्हणायचे हे काय निघलंय नेमकं चंगड्या बोले कुहू. ज्यावेळेस त्या दादाची आयडी चेक केली त्यावेळेस कळालं, एक गरीब घरातला मुलगा, शून्यातून विश्व निर्माण करणारा मुलांनी एवढा सुंदर असा डायलॉग बोललेला आहे, चंगड्या बोले कुहू, इतका भारी. आणि तो त्याला परफेक्ट जमतो, कारण तो ट्रेंड त्यांनीच आणलाय म्हणल्यावर त्यालाच जमणार आहे. पण किती सुंदर वाटतंय, ऐकायलाही भारी वाटतंय. एखादा माणूस खूप टेन्शनमध्ये असन किंवा सॅड असन किंवा त्याच्या आयुष्यात कोण नसताना तो एकदम शांत, तर हा डायलॉग 100% बोलावा, म्हणजे त्याच्या आयुष्याचं हसूच होतं आणि स्माईल नक्कीच त्याच्या चेहऱ्यावर येईल अशा अपेक्षा आहे. कारण का त्या दादानी जे राहणीमान पाहता, त्याचे कपडे पाहता, त्याचा घराचा प्रवास त्याच्या आईने बोललेली आहे, सपोर्ट केल्यामुळं. आणि खरंच पब्लिकचं मनापासून आभार आहेत, कारण का त्या पब्लिकनी एवढा छान सपोर्ट केला आहे त्याला, एवढं भारी की एक शून्यातून त्याने खूप मोठं विश्व निर्माण केलेलं आहे. तसंच म्हणाय गेलं तर सूरज दादानी पण तेच केलं आणि ह्या दादानी पण तेच केलं. आणि मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक कलाकाराला एक माझं म्हणणं आहे, तुम्ही ऑर्डर राहिले, ईदभर कपडे घातले किंवा तुम्ही फॅन्सी गाडीतनं 5 स्टार हॉटेलमधलं खाल्ले तरच तुम्ही फेमस होणार आहे का? असं काही नसतं. रस्त्यावरली पण पावभाजी खूप छान लागते बरं का. बोलून घेत त्याला मान देत आहेत. आज जर तो चंगड्या बोले कुहू ट्रेनिंगला नसला तर कुणीच मान नसताना, हे पण खूप वाईट वाटतंय. कारण का आजकाल पब्लिक, आजकाल कलाकार सगळे ट्रेंडिंग पाहून, ट्रेंडिंग बघून, ट्रेंडिंग काय चालतंय त्या हिशोबाने पब्लिक सगळेजण सपोर्ट करतात माणसाला. आणि मला एवढंच म्हणायचं आहे पब्लिकला की दादाला आत्तापर्यंत तुम्ही खूप सपोर्ट केला आहे आणि करताय, इथनं पुढंही करा.
आणि दुसरी गोष्ट ह्यातून शिकण्यासारखं एकच आहे, माणूस कुठून कुठं जाऊ शकतो. बघा, एका रात्रीत त्याचा डायलॉग इतका फेमस झाला की आज तो कुठून कुठं गेलेला आहे. खूप भारी वाटलं. आणि सुरत दादाचा पण तसाच डायलॉग, मी एकासोबत दोघं जण मांडते कारण दोघांची कहाणी एकच. पण एवढंच की सुरत दादानी आत्ता सध्या खूप मोठी झेप घेतली आणि खूप छान वाटतंय. सुरत दादाचं पण एवढं छान असं गाणं आलं, पिक्चर रिलीज झाला, खूप भारी वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, चंगड्या बोले कुहू ह्या दादाला माझ्याकडून पुढंच वाटचालीच्या शुभेच्छा राहतील. आणि दादा तू असाच मोठा हो आणि प्रत्येकजण ह्या दादाकडून शिकण्यासारखं आहे, खूप शिका. आणि प्लीज जे सेलिब्रिटी लोक आहेत आणि जे मोठे मोठे कलाकार आहेत ते लोकांचं मार्केट पूर्ण जाम केलेलं आहे या दादानी. तुम्हाला झिरो किंमत आहे त्याच्या पुढं, कारण तुम्ही अंग प्रदर्शन करून तुम्ही काहीच करू शकले नाही. ते ह्या दादानी साध्या सोप्या डायलॉगमुळं इतका मोठा झालेला आहे. आणि दादा असंच मोठा होत राहा. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जणांनी त्याचं थोडंसं वाण नाही तर गुण घ्या, वाण नका घेऊ पण गुण घ्या नक्कीच. आणि मी असं बोलले आणि माझ्या शब्दामुळं कुणाचं तर मन बिन दुखवलं असेल, काही वाईट बोलले असेल, त्याबद्दल मी माफी मागते. आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करा. आणि हा ब्लॉग आपला पुढचा सगळा यूट्यूब चॅनलला पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट की सपोर्ट करा. एखादे तुमच्या सबस्क्रायबरनी वर जर एखादी व्यक्ती येत असेल तर नक्की सपोर्ट करा, स्वार्थीपणा दाखवू नका. आणि दुसरी गोष्ट, त्या दादाकडून थोडं शिका, शिकण्यासारखं खूप आहे. कमेंट काय वाईट करू नका, कमेंट छानच करा. आणि मला एवढंच म्हणायचं आहे. आणि परत एकदा म्हणते, चंगड्या बोले कुहू.